आमचा संघटना म्हणून आमची भूमिका तेव्हा सुरू होते की जेव्हा तो शिक्षक सेवेच्या आत येतो, शिक्षक सेवेत येण्यापूर्वी त्यांनी कुठली प्रक्रिया पार पडली, काय देवाणघेवाण केली त्याचा आमचा संबंध नाही, कारण की तो पण शिक्षक नव्हता. जेव्हा तो सेवेमध्ये आला, जेव्हा त्याची रिसर नियुक्ती झाली त्या दिवशी तो आमचा शिक्षक झाला. नियुक्तीच्या आधी तो शिक्षक नव्हता, त्यामुळे नियुक्तीच्या पूर्वी त्यांनी कोणती प्रक्रिया किती काय केली, किती व्यवहार केला त्याचा आणि आमचा शिक्षक संघटना कोणताही संबंध येत नाही. संस्था चालक नियुक्तीच्या वेळेस व्यवहार करतात हे सर्वश्रुत आहे. हे इथे पत्रकार परिषद सांगितल्यामुळे सांगितल्यानंतर ते नंतर उद्या ना प्लीज ते नंतर उद्या ना. त्यामुळे कसं आहे की आम्ही ते नकारत नाही की संस्था चालक काही मोजके बोटावर बोलणारे सोडले तर बहुतेक संस्था चालक व्यवहार करूनच नियुक्ती करतात. त्यामुळं हे नियम काय आहे आणि म्हणून तर पवित्र प्रणाली सुरू जी केली शिक्षकांच्या पदभरती करता 17 पासून की हा आर्थिक व्यवहार जो आहे तो संस्था चालकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत होता, त्याला आळा बसला पाहिजे म्हणून ही प्रणाली सुरू केली आहे. पवित्र प्रणाली ही कशा करता सुरू केली की हे जे व्यवहार होत होता, शिक्षकांचं शोषण होत होतं मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला आळा बसला पाहिजे म्हणून ही प्रणाली सुरू केली गेली. ज्या शिक्षकांनी पैसे देऊन प्रणाली जी म्हणतात होती ते पोर्टल म्हणतात, त्या पोर्टलच्या माध्यमातून झालेला आहे ना प्रकल्प हो ना. आणि ज्या शिक्षकांनी पैसे देऊन जॉब घेतला आहे, जे शाळेमध्ये कार्यरत आहे आणि जे काही नियमावली आहे, जो प्रोटोकॉल असतो नियुक्तीचा, तो संपूर्ण ज्यांनी पार केलेला आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे प्रहार शिक्षक संघटना उभे राहू. परत कोणतीही जे नियम आहे ते पूर्णपणे पार करून त्याला शाळा काढण्याची जी आहे ते पैसे सुरू सरकार करून त्याच्या मागे सुरू असता. कोणाच्या मागे? परत कोणतीचा इथे पुन्हा विशिष्ट व्यक्ती विषय नाही आहे ना. नियुक्ती जे झाली जे काही सालात आयडी जे झालं त्यात नियमानुसार त्याला जे आहे सालात आयडी मध्ये घेण्यात आलं, वेतन सुरू झाले, तो नियमच होता, त्या नियम आपल्याला घेऊन आले. पण त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर झाल्या की हा बोगस शिक्षक आहे, तो बोगस शिक्षक आहे, त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट तयार करून केले. अशा शिक्षकांच्या नावाने तुम्ही कोण आहात आपला प्रश्न नाही ना. कसं आहे की ज्याची नियुक्ती रिसर आहे त्याचीच मान्यता रिसर आहे आणि त्याच्यात मान्यता होती सर, त्यांची मान्यता होती. मग मान्यता जर होईमात होती, आता हे जे आता हे आयुक्तांनी जे आदेश काढलेले आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की त्या शासन निर्णय आहे, त्या स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्याची वैयक्तिक मान्यता रद्द करता येते. आमचं म्हणणं आहे ना की डिपार्टमेंटनं ज्या काही वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहे त्याची तपासणी करा, पण जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत वेतन का थांबवलं? आपण इथे पण तुम्ही शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करता? आणि शिक्षक गुन्हेगार आहे का? त्याने का भ्रष्टाचार केलेला आहे का? जर तो भ्रष्टाचारी आहे तर सिद्ध करा डिपार्टमेंटनं, त्याची निर्देश द्यावा ना एसआयटीला. जे काही शिक्षकाचा 632 आकडा तुम्ही सांगत आहे मीडियाच्या माध्यमातून, तर त्यामध्ये कोणाच्या नियमानुसार नियुक्ती नाही हे तुम्ही एखाद्या शिक्षण विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अधिकारी समोर शिक्षण आयोगाने पुढे यावं सांगावं एसआयटीला की बा हे आकडे आहेत, फक्त हे सगळे आकडे फक्त चौकशी त्याच्यासाठीच चालू आहे. कशासाठी करा ना, आमच्यामध्ये चौकशी करा ना, पण डायरेक्ट त्या शिक्षकाला कुठेही पकडून शाळेत जाऊन तपासणी करण्याकरता तुम्ही हिरिंग लावा ना. आमचं म्हणणं आहे ना की 632 पोलिसांची जी पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे का, सिंचन घोटाळा झाला तेव्हा सुद्धा पोलिसांची तीच पद्धत होती, त्याचं वेगळं चौकशी होती आणि पोलिसांची वेगळी चौकशी होती. ही पद्धत आहे. मला प्रश्न तोच आहे की तुम्हाला शिक्षकांसाठी वेगळी वागणूक पाहिजे का कायद्याची? हो, प्रश्नच नाही. कायद्यापेक्षा वेगळे आहेत का? शिक्षक हा कायद्यापेक्षा वेगळा आहे का? शिक्षक भरतीच्या वेळेस कितीही त्याने घोटाळा केला तरीही त्याला शिक्षकाने घोटाळा तुम्हाला जर तुम्हाला यातून जर खरोखर पूर्ण आउट करायचं आहे, बाहेर काढायचं आहे, कायमस्वरूपी ठोकळा मिटवायचा आहे ना, तर मग आता काय करायचं तुम्हाला की नार्को टेस्ट करून जे दलाल आहे शिक्षण विभागामध्ये घुसलेले जे सगळे धंदे करून आणतात, शिक्षण विभागाशी आणि संस्था चालकांशी जी संगनमत करून करतात, मग तुम्हाला नार्को टेस्ट करायला द्यावी, मग तुझा पर्याय नाही द्यावी. मग मला साधा प्रश्न, खोटे सांगत आहे खोटे कागदपत्र दिल्याचं आमच्याकडे कोणाचा पुरावा नाही. तुम्ही म्हणत आहे खोटे, तुमचं म्हणणं काय? समजा मला माझ्याकडे समजा नियुक्ती आदेश आहे,
संस्थेने नेमलं मला शाळेमध्ये, त्याच्या आधारे तो प्रस्ताव गेला शिक्षण अधिकाऱ्याकडे, त्यांनी प्रकरण तपासून मला मान्यता दिली, त्याच्यानंतर डेप्युटी ऑर्डरनं तपासून आयडी दिली. आता यात बोगस काय आलं? मग आमचं म्हणणं की ज्यांचं प्रकरण नियमानुसार आहे. सर हे जे तुम्ही सांगितलं नियम, नागपूर जिल्ह्यात जवळपास 5,000-6,000 किती शिक्षक असते मला माहित नाही, 632 लोकांवर त्याने कारवाई किंवा त्यांच्यावर आरोप आहे की त्याने बोगस आधार कार्ड म्हणून. आपल्यापैकी जितके लोक आहे आम्ही अपेक्षा करतो की यांचा कोणी बोगस डॉक्युमेंट बनवून दिली त्या व्यक्ती घेतली नाही. तुम्ही बोलले ना ते त्या लोक